महाराष्ट्र के धुले जिले सहित कई इलाकों में मानसून पूर्व आई तेज बारिश और तूफानी हवाओं ने किसानों की कमर तोड़ दी है। खरीफ सीजन की तैयारी कर रहे किसानों को इस अचानक बदले मौसम ने भारी आर्थिक और मानसिक नुकसान पहुंचाया है। धुले तालुका के वरखेड़े गांव में सोमवार रात अचानक तेज बारिश और तूफानी हवाओं का कहर देखने को मिला। इस बारिश से खेतों में बोया गया चारा पूरी तरह से बर्बाद हो गया। ये चारा किसान अपने मवेशियों के लिए उगाते हैं, लेकिन अब वो पूरी तरह से ज़मीन दोस्त हो चुका है। किसानों का कहना है कि पहले से ही बढ़ती महंगाई और लागत के बोझ से दबे हुए थे। अब इस बारिश ने रही सही उम्मीद भी छीन ली है। वे सरकार से मांग कर रहे हैं कि जल्द से जल्द पंचनामा कर मुआवजा दिया जाना चाहिए। शेती धुळे शहराच्या हद्दीत आहे, वरखेडी रोडला आहे। माझं नाव आहे राजेंद्र रामदास माळी। काल अचानक रात्री 9-9:30च्या दरम्यान पाऊस आला। त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला होता। 2 ते 2.5 महिन्याचा चारा तयार झालेला होता। साधारण 10-15 दिवसात तो विकला गेला असता। जवळजवळ 3-4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पाऊस हा येणार होता, पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने झाकू शकत नाही। त्याला काही आपण ते हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही पाहिजे, नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही। पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघेल, म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ अधिकाऱ्यांना पंचनामे, कृषी अधिकारी आणि तलाठी ऑफिसला कळवून पंचनामे करायला लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडून जी मदत मिळेल ती कमीत कमी त्याचा तो कुठेतरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो। पशुधनाचं पण काही नुकसान झालं यावर। आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता, त्यांचे बैलजोडी रात्री वीज पडली, बैलजोडीची जोडी वाढली। जवळजवळ 1,30,000 40,000च्या लगभग ते बैलजोडी होती। काही 50,000 रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित 2 हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती। पण ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं। तो त्यावेळेस म्हणायचं मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो, पण आमच्या जागेने त्यांना समजवलं की जा तुम्ही, आपण सकाळी पंचनामा करू, पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळेल। आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं, शासनाकडनं, त्या शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील। आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले, त्यांनी पंचनाम्याची परिस्थिती पाहिली, फोटो वगैरे केले, कॅमेऱ्यातनं दाखवत आहेत। त्याच्यातनं सरकारने पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती आहे।